नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला गोड चपाती कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे, जी लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहे. मोठ्यांना सुद्धा ती आवडेल अशी चपाती मी तुम्हाला दाखवणार. इथे मी 1 वाटी पीठ मळून घेतले, त्यात थोडं मीठ घालून, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी खोबरं, 2 चमचे तूप, थोडेसे काजू बदाम आणि वेलची पावडर आणि जायफळ पावडर घेतली. चला तर तुम्हाला रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. अर्धी वाटी किसलेलं खोबरं, अर्धी वाटी साखर, जायफळ, विलायची पावडर आणि काजू बदामाचे काप हे छान आपण एकत्र करून घेऊया. तुम्ही हे सारण बनवून डब्यात जरी ठेवले, ज्यावेळेस मुलं मागतील पटकन ही चपाती तुम्हाला करायला होईल, म्हणून हे तुम्ही असं बनवून डब्यात ठेवू शकताय. चला तर आता आपण आपली चपाती बनवायला घेऊया. इथे मी पिठाचा छोटासा गोळा हाताला तूप लावून घेतलाय आणि छान तो असा गोल करून त्याची आपल्याला वाटी बनवून घ्यायची. जशी आपण पुरण करायला वाटी करतो तशीच वाटी याची बनवून घ्यायची आपल्याला. तर वाटी आपली छान बनवून झाली, बघू शकताय. आता यात मी 2 चमचे ते सारण भरणार आहे. 2 चमचे सारण भरून हे आपल्याला छान असं हलक्या हाताने दाबून घ्यायचं, म्हणजे सारण बाहेर निघणार नाही ना, आपली चपाती पण फुटणार नाही. असं आपण त्याला करून घेऊया. बघू शकता किती छान गोल झालाय, मस्त. आता याला तूप लावून लाटायचं. मी पोळपाटाला आधी तूप लावलं होतं, पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला. लाटण्यालाही तूप लावलंय आणि हलक्या हाताने हे लाटायचं, म्हणजे ते फुटणार नाही. आणि तुम्ही याला खोबऱ्याची पोळी पण बोलू शकता किंवा गोड चपाती काही पण म्हणू शकता याला तुम्ही. आता ही आपली तयार झाली. याला जसे आपण चिमटा घेतो तसे हाताने त्याला असं करून घ्यायचं. बघू शकता त्याच्यावर अशी छान डिझाईन दिसते ती भाजल्यानंतर. आता ही चपाती मी तव्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतले आणि त्यावर आता आपण ही चपाती मस्त भाजून घ्यायची. आल्लात टाकायची ती चपाती. आता एक साईड चांगली भाजल्यावर आपण पलटी करणार. थोडंसं मी याच्यावर अजून तूप घालून घेते, म्हणजे खाली चिपकणार नाही ते. आता एक साईड भाजली. आता आपण याला पलटी करून घेऊया. बघू शकता त्याच्यावर किती छान डिझाईन दिसते. अजून एक मी थोडंसं तूप घातलंय आणि आता ती छान आलटी पलटी करून आपल्याला भाजून घ्यायची. आपली आता ही चपाती भाजून झाली. मी अजून 2 चपात्या करते आणि मग तुम्हाला दाखवते. बघू शकताय याच्या चपाती किती छान झाली. याचे पापड पण असे वेगळे वेगळे होतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.